हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. मी आज तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत अशी छोलेची भाजी कशी करायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्त काही सामानाची गरज लागणार नाही आहे. टोमॅटो, कांदा, आलं लसूण आणि थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे मी 1-2 चमचे. आणि कांदा, टोमॅटो हे बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवून घेते. आणि हे जे आपल्याला सगळं जे सामान आहे ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घ्यायचं आहे. तर मी इथे कुकरमध्ये भाजी करणार आहे. तर त्यासाठी 2 चमचे मोठे तेल ठेवले गरम करायला. त्यात जिरी मोहरीची फोडणी द्यायची. जिरी मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण असं मस्त खमंग परतून घ्यायचा. आणि आता मी हे जे खोबरं, आलं लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरचं वाटण केलं पहिलं ते परतून घेते. त्याच्यानंतर कांदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून मिक्सरमधून काढून घेतला आणि आता त्याच्यात टाकले आणि ही टोमॅटोची प्युरी केली आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे कुकरमध्ये. मस्त तेल सुटेपर्यंत त्याचं आपल्याला वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे जे वाटण एकदम ना असं मस्त मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. हे बघा असं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही ॲड करा. मी इथे हळद, लाल तिखट टाकलं आहे, थोडासा गोडा मसाला, धने पावडर टाकली आहे. म्हणजे जे घराचं मसाल्याच्या डब्यामध्ये जे असतं तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही सगळे मसाले ॲड करा. आणि 100% आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे. तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी एका बाजूला. तोपर्यंत मसाले छान परतून घेतलेत. मसाल्याला छान तेल सुटलं की याच्यामध्ये आपल्याला जे आपण छोले रात्रभर भिजत ठेवलेले ते ॲड करायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मसाला तयार झालेला आहे. एकदम छान तेल सुटलेलं आहे आणि खूप मस्त असं सुगंधसुद्धा ह्याचा पसरलेला आहे मसाल्यांचा. आपल्या भाजीला टेस्ट फक्त ह्या मसाल्यांमुळेच येते. त्यामुळे कायम गोष्ट लक्षात ठेवायची, मसाले एकदम व्यवस्थित परतले केले पाहिजे आणि मसाल्याचा जो कच्चा स्मेल असतो ना तो राहिला नाही पाहिजे. तर मी ह्याच्यात छोले टाकलेत आणि आता गरम पाणी ॲड करते मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी किंवा घट्ट भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात पाणी टाका. मी थोडीशी रस्सा भाजी ठेवणार आहे त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी ॲड केले. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता बघा तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकून 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. ऑफकोर्स मीठ टाकायला विसरायचं नाही आहे. आणि 5-6 शिट्ट्या काढून घेतल्या की एकदम मस्त भाजी तयार होते. टिफिनसाठी ते एकदम बेस्ट भाजी आहे. जेव्हा आपण मी कधीही भाजी टिफिनला देते तर डब्बा एकदम चाटून घरी रिटर्न येतो. आणि मस्त 5-6 शिट्ट्या काढून घेतल्यात मी. थोडंसं सकाळचं गडबड असते त्यामुळे थोडंसं किचनमध्ये तुम्हाला मेस दिसत असेल त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. आणि अशी छान भाजी टेस्ट करून बघा आणि आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.